भर सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण झाले. पण त्या घोर अपमानानंतर वनवासाच्या कठीण काळात द्रौपदीने भगवान श्रीकृष्णांना असा एक प्रश्न विचारला ज्याने स्वय काळालाही मौन केले. द्रौपदी म्हणाली, हे माधवा, जर मी आयुष्यात कधी कोणाचेही वाईट केले नाही तर मग माझ्याच वाट्याला एवढे कष्ट आणि अपमान का आला? हा माझ्या कोणत्या पूर्वजन्माच्या कर्माचं फळ आहे? हा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण काही क्षण शांत राहिले. त्यानंतर त्यांनी जे उत्तर दिले त्याने कर्म, भाग्य आणि पूर्वजन्माच्या अशा गूढ रहस्यावरून पडदा उठवला जे फार कमी लोकांना ठाऊक आहे. आजची ही कथा त्याच अद्भुत संवादाची आहे. वनवासातील वेदना आणि मनात उठलेला वादळ. महाभारताचे युद्ध अजून सुरू झाले नव्हते. पांडव आपला वनवास भोगत होते. एक दिवस द्रौपदी एकटीच बसली होती. तिच्या मनात हस्तिनापूरच्या त्या सभेचा प्रसंग पुन्हा पुन्हा ताजा होत होता. दुर्योधनाच्या सांगण्यावरून दुःशासनाने तिला केस धरून सभेत घसटत आणले होते. तिथे बसलेले भीष्म, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र आणि पाचही पांडव हतबल होऊन मौन पाहत होते. द्रौपदीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती मनात म्हणत होती, एका स्त्रीचा सन्मान एवढा स्वस्त असतो का? जर शेवटी श्रीकृष्णाने माझी लाज राखली नसती तर माझे काय झाले असते? तशातच तिच्यासमोर मंद स्मित हास्य करत भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले. द्रौपदीने तात्काळ उठून त्यांच्या चरणी स्थान घेतले आणि अश्रू ढाळत म्हणाली, हे माधवा, मी जन्मभर धर्माचे पालन केले, पतींची साथ दिली, तरीही मला 5 पतींचे विचित्र जीवन मिळाले. जुगारात पणाला लावले गेले, भर सभेत अपमान झाला आणि आता वनवास भोगावे लागले आहे. हे सर्व माझ्या पूर्वजन्माचे पाप आहे का? श्रीकृष्ण शांतपणे म्हणाले, सखे, तुझ्या प्रश्नाचे उत्तर केवळ या जन्मात नाही तर तुझ्या अनेक जन्माच्या प्रवासात दडले आहे. मनुष्य फक्त वर्तमानाचा विचार करतो, पण आत्मा अनेक जन्माचा प्रवास करत असते. श्रीकृष्णाने द्रौपदीला तिच्या पूर्वजन्माची कथा सांगायला सुरुवात केली. पूर्वजन्मी तुझे नाव नलायनी होते. तू लहानपणापासूनच भगवान शिवांची परमभक्त होतीस. तुला असा पती हवा होता ज्याच्याकडे सर्व श्रेष्ठ गुण असतील. हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी तू कठोर तपश्चर्या सुरू केलीस. अनेक वर्षाच्या तपाने प्रसन्न होऊन जेव्हा भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी वर मागायला सांगितले तेव्हा तू उत्साहाच्या भरात 5 वेळा वेगवेगळ्या गुणांची मागणी केलीस. पहिलं, मला धर्मपरायण पती हवा आहे. दुसरं, मला महापराक्रमी पती हवा आहे. तिसरं, मला महाधनुधारी पती हवा आहे. चौथं, मला अत्यंत धैर्यवान पती हवा आहे. 5वं, मला रूपवान आणि तेजस्वी पती हवा आहे. तुझ्या मुखातून पती हवा आहे हे वाक्य 5 वेळा निघाल्यामुळे महादेवांनी तुला वरदान दिले की पुढील जन्मात तुला 5 पती प्राप्त होतील आणि प्रत्येक पतीमध्ये हे गुण असतील. तू क्षमायाचना केलीस, पण ईश्वराचे वचन बदलत नसते, म्हणूनच या जन्मात तुला 5 पांडव पती म्हणून मिळाले. द्रौपदीने विचारले, माधवा, मग माझ्या वस्त्रहरणाचे आणि अपमानाचे कारण कोणते कर्म होते? तेव्हा श्रीकृष्णांनी नलायनीच्या जीवनातील 2 महत्त्वाच्या घटनांचे वर्णन केले. नलायनी एकदा पूजेच्या तयारीत असताना एक वृद्ध आणि भुकेलेल्या ऋषींनी तिच्याकडे अन्नाची मागणी केली. परंतु पूजेच्या मोहात तिने ऋषींना प्रतीक्षा करा असे सांगून निघून गेली. ऋषी निघून गेले, पण त्यांनी नलायनीला तिची चूक दाखवून दिली. पीडिताची आणि भुकेल्यांची सेवा हीच खरी पूजा असते. या भुकेल्याला ताटकळत ठेवण्याच्या चुकीमुळे तुला वनवासातील कष्ट भोगावे लागत आहे. दुसरी चूक, नलायनी एका ऋषीच्या आश्रमात असताना काही लोक एका वृद्ध तपस्वीचा उपहास करत होते. नलायनीला ते चुकीचे वाटत होते, तरीही ती गप्प राहिली. तिने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही. त्या तपस्वींनी तिला सांगितले, ज्यावेळी धर्माचे रक्षण करायचे असते तेव्हा ज्ञानी माणसाचे मौन अधर्माला खतपाणी घालते. तुझ्या या मौनाची शिक्षा तुला पुढील जन्मात मिळेल. तू अशा सभेत उभी राहशील जिथे ज्ञानी लोक असूनही तुझ्या अपमानावर मौन बाळगतील. द्रौपदीला समजले की हस्तिनापूरच्या सभेत भीष्म आणि द्रोणाचार्याचे मौन हे तिच्याच पूर्वजन्मीच्या मौनाचे प्रतिबिंब होते. द्रौपदीने अत्यंत काकुळतीने विचारले, माधवा, जर हे सर्व पूर्वजन्माचे खेळ होते तरी तुम्ही ते वस्त्रहरण आधीच का रोखले नाही? श्रीकृष्णांनी यावर अत्यंत मौलिक उत्तर दिले, सखे, जेव्हा तुला सभेत आणले गेले
तेव्हा आधी तू तुझ्या पराक्रमी पतींवर विश्वास ठेवलास, नंतर सभेतील वडीलधाऱ्यांकडे मदतीची याचना केलीस, त्यानंतर स्वतःच्या हातांनी वस्त्र वाचवण्याचा प्रयत्न केलास. जोपर्यंत मनुष्य स्वतःच्या सामर्थ्यावर, अहंकारावर किंवा इतरांच्या आधारावर विश्वास ठेवतो, तोपर्यंत ईश्वर मध्यस्थी करत नाही. पण ज्या क्षणी तू तुझे दोन्ही हात वर करून सर्व अहंकार सोडून केवळ आणि केवळ मला हाक मारलीस, हे द्वारकाधीश, हे गोविंदा, त्याच क्षणी मी धावून आलो. तुझा पूर्ण विश्वासाचा भावच तुझी लाज वाचवून गेला. श्रीकृष्णांनी द्रौपदीचे सांत्वन करत पुढे स्पष्ट केले, तुझे हे दुःख व्यर्थ नाही. जर त्या दिवशी तुझे वस्त्रहरण झाले नसते, तर कौरवांचा अधर्म जगासमोर उघडा पडला नसता. पांडवांच्या मनातील अधर्माविरुद्ध लढण्याचा संकल्प दृढ झाला नसता. तुझ्यावर झालेला अन्याय हा संपूर्ण मानवजातीला आणि येणाऱ्या युगांनाही शिकवण देणारा आहे की स्त्रीचा अपमान हा एका कुटुंबाचा नाही तर संपूर्ण समाजाच्या विनाशाचे कारण बनतो. हे ऐकून द्रौपदीच्या मनातील उद्रेक शांत झाला. तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले गेले आणि तिच्या मनात न्यायासाठी लढण्याचे धैर्य निर्माण झाले. तर मित्रांनी, मैत्रिणींनो, महाभारतातील ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि AK ऑल कंटेंट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.